तर मित्रांनो, कोंडेज गावामध्ये आपण गजानन सुरेंद्र खत्री यांच्या गिरणीमध्ये आपले दळण घेऊन मी आलेलो आहोत. कारण आज व्हिडिओ बनण्याचं कारण म्हणजे आज जो या ठिकाणचा निसर्ग दिसत आहे आपल्याला, म्हणजे जुना इतिहास दिसत आहे. कॅमेऱ्यात आपण संपूर्ण दाखवणार आहोत. म्हणजे ज्या टायमाला जे काय जुनं गाव होतं त्या टायमाला त्या गावातील असं वाड, चिरबंद, दगडी, साईडचं वाडाच आहे, मागच्या साईडचा पण वाडाचा. विशेष म्हणजे इथं आड आहे, एक कॅमेरा आहे मला, ही आड आहे आणि साईडचं लोकेशन दावा त्यांना. मागचा वाडा आहे, गावा संपूर्ण मागे येऊन आले आडाला. हे बघा चिरबंद वाडा म्हणजे किल्ल्या टाईप वाडा आहे. म्हणजे या गावातील जुनी गिरण म्हटलं तरी काय अडचण नाही. तर हे गिरणीचे मालक आहेत. आज आपण यांच्याच गिरणीमध्ये दळण घेऊन आलेलो आहोत साडेवनं. आपल्या गिरणीचा गोठा झालेला आहे साडेगावातल्या. आपल्याला जवळ आहे, तिथनं 3 किलोमीटर आहे गाव ही कोंडेज. मला एक असा आवडला निसर्ग की यार इथं किल्ल्या टाईप वाडा, ह्या साईडला वाडा, ह्या साईडला वाडा, पुढं ह्याला बावडी, काही जण आड म्हणतात, जुना शब्द वापरतात बावडी म्हणतात. बावडीमध्ये पाणी आहे का गावात त्यांना? बावडीमध्ये पाणी सुद्धा आहे. आणि बघा की इकडं समोर पिंपळाचं झाड आहे. एक इतिहास जर इकडं संपूर्ण गावा परिसर एक आपण जर एक विचार केला तर म्हणजे असं लोकेशन आपल्याला पाहायला भेटत नाही सध्या. म्हणजे बदल होत चाललेला आहे. आता स्लॅब बंगलं ही वस्तू होत चालली. तरी मामा आहे, त्या मामांना विचारू यांची गिरण किती वर्षापासून चालू आहे किंवा जुना तुमची ओळख आपल्या करमाळा चॅनलला द्या मामा. तुमचं नाव, गाव आणि ह्या गिरणीचा व्यवसाय किती सालापासून? कारण असं बैल तर वाटतंय तुमचा जुना इतिहास दडलेला आहे ह्याच्या मागचा. 74 पासून आमची गिरणी चालू आहे. वरकाटनं दळायला येत होतं. सगळ्या गावातील दळले जात होती. आणि शेती आमची 72ला कोंडेज तळ्यामध्ये गेल्यानंतर आम्ही परत गिरणीचा व्यवसाय चालू केला. आणि त्यातून पुढं आता आमची उन्नती हळूहळू झालेली आहे. शेती आहे, शेती बघत बघत मी हा गिरणीचा धंदा करत आहे. तर सुरुवातीला गावामध्ये आता इथला इतिहास जर बघितला मामा, ह्या साईडला मोठा वाडा दिसतोय किल्ल्या टाईप. इथं पुढं समोरच बावडी दिसते. इथलं काय इतिहास आहे जुना? असं आमची ही जुनी इस्टेट आहे. जुन्या इस्टेटीमध्ये आमच्या आजोबांनी आम्हाला स्वतः पाणी पिण्यासाठी आड खांदून ठेवलेला आहे. म्हणजे आजोबांनी पहिल्या काळात हे केलेलं? आजोबांनी हा आड खांदून ठेवलेला आहे. त्याची सोय, रहाट वगैरे सगळं आमच्या इथं तयार होतं पहिलं. आता सध्या नवीन ह्याच्याप्रमाणे आम्ही मोटर टाकलेली आहे. आणि त्याच्यावरचा जो रहाट होता पाणी काढण्याचा, तो आम्ही काढून ठेवलेला आहे. पुन्हा नंतर आम्ही मोटर त्याच्यानंतर टाकून आम्ही स्वतःची घराची व्यवस्था मोटरच्या ह्याच्याने आम्ही करत आहे. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ मामा काय सांगाल तुम्ही? कारण तुम्ही एक जुना म्हणजे 4 आणे पहिले दळत होतो त्यावेळेस समाधानकारक वाटत होतं. आता जरी 20 रुपये 7 किलो जरी देत असला तरी आता हे दिवस आता वेगळेच वाटत आहेत. पहिले समाधानी वातावरण. म्हणजे तुमच्या काळात कशी पहिली ज्वारी होती? हो, दळण 7 किलो 25 पैसे. 25 पैसे 25 पैसे 7 किलो होतं. आता 20 रुपये 7 किलो आम्ही देतोय. तेवढ्यामध्ये खर्च भागत होता का पहिला? हो, पहिलं बिल येत होतं आम्हाला 150 रुपये, 75 रुपये. आता 2000, 3000, 4000 बिल येतंय. किती सालचा काळ आहे हा? जवळजवळ 50 वर्षापूर्वीचा हा म्हणजे हे. मग तुमच्या सांगण्यावरून लोकांना पहिले समाधान, आताचा पहिले लोक समाधानी होते, समजदार होते. आता म्हणजे दिवस बदलत चाललेले आहेत. वातावरणाचा विषय म्हणजे वातावरण बदलत चाललंय. जुन्या काळामध्ये आम्हाला फक्त गावात 1-2च सायकली राहायच्या. पुन्हा कुलकर्णी डॉक्टर आमच्या इथं खेड्यामध्ये येत होते, त्यांना राजदूत गाडी होती. आता
म्हणजे पहिले दिवस काय राहिलेले नाहीत. आता काळ बदलत चालले. पहिलं म्हणजे गावामध्ये फक्त 1-2 TV राहायच्या. आम्ही लहान लहान असताना आम्ही बघायला जायचो. कुठला आता कार्यक्रम मोबाईल म्हणजे आता मोबाईल म्हणजे आता लहान मुलांचा खेळच चालू झालेला आहे. आता पहिले काय मोबाईल नव्हते, काय नव्हतं. आता म्हणजे मोबाईल म्हणजे एक खेळच तयार झालेला आहे. पहिलं म्हणजे ज्वारी 3 रुपये पाहिली 7 किलो विकली जायची. आता म्हणजे भरपूर महागाई झालेली आहे. पुन्हा त्यातून म्हणजे आता काय गाड्या घोडे भरपूर तयार झालेले आहेत. त्याचं बी काय एवढं हे नाही.